ओझर जबरी चोरी प्रकरणाचा थरारक उलगडा. वॉन्टेड आरोपी जावेद घड्याळ चव्हाण जेरबंद. निफाड तालुक्यातील ओझर परिसरात घडलेल्या थरारक जबरी चोरी प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. गुन्हेगारी जगतात मोस्ट वॉन्टेड असलेला जावेद घड्याळ चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ओझरमध्ये मध्यरात्री घरात घुसून महिलेला मारहाण करत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या या आरोपीने किचनचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला होता. झोपेतून जाग्या झालेल्या महिलेला निर्दय मारहाण करून तिच्या गळ्यातील पोत वेल टॉप्स असा ऐवज हिसकावून नेला. या झटापटीत महिलेच्या दोन्ही कानांना गंभीर दुखापत झाली. पती बचावासाठी धावून आल्यावर आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवत पळ काढला होता. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 262/2025 दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर व त्यांचे विशेष तपास पथकातील एपीआय नितीन रणदिवे, पोलीस हवालदार धनंजय शिलावटे, श्रीकांत गारुंगे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सानप, बाबा पवार, हवालदार बहिरम गिलबिले यांनी सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीच्या आधारे फरार आरोपीचा माग काढला. शोध मोहिमेदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील सुरेगाव येथे छापा टाकत जावेद चव्हाणला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने ओझर येथील जबरी चोरीसह दिंडोर येथील गुन्हा क्रमांक 427/2025 चीही कबुली दिली आहे. चोरी, दरोडा, घरफोडी, आर्म्स ॲक्ट अशा 20पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड असल्याचं समोर आलं आहे. आरोपीच्या कबुलीनंतर गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावही समोर आली असून ते अद्याप फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. या संपूर्ण कारवाईनंतर पोलिसांच्या जलदगती तपासाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. अखेर ओझरमधील जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा करत नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड.